पहिला चेंडू उडवलाय उंच 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 आणि लांब मिडविकेट सीमारेषा पार षटकार. पहिल्या सामन्यात देखील तेच केलं ते प्रशांतने. खूप लांब चेंडू गेलाय मिडविकेट सीमारेषा पार. फटका जबरदस्त होता. माळाभूर फटका खेळताना बॅटच्या मागे ताकद प्रचंड वापरतात. प्रचंड ताकदीने त्यांच्या बॅटचा फ्लो फिरतो. नाही तर नवीन चेंडू असो सुधीर किंवा जुना चेंडू खेळून आता काही फरक पडत नाही. मनगटात ताकद आहे, फोरआर्म्स मध्ये ताकद आहे. सुधीर देखील आमच्यासोबत जॉईंट आहे. सुधीर स्वागत आहे आपलं. दिलीप महाराज देखील आमच्यासोबत जॉईंट आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा तोच फटका तोच रिझल्ट षटकार. 2 चेंडू 2 सलग षटकार आले. पहिल्या सामन्यामध्ये देखील 2 चेंडू 2 षटकार. आता देखील तेच केले. प्रशांतने काय बॅटिंग करतो. सुरुवात बघा काय दमदार केली. थोडा वेळ क्रिकेट पासून दूर राहिले नंतर मात्र 40+ मधून पुन्हा एकदा मैदान उतरले. रेग्युलर मध्ये देखील प्रशांत अशाच प्रकारची बॅटिंग करायचे. किशोर पुन्हा बाला हा चेंडू ब्लॉक केला. यावेळेला चेंडू चाललाय मिडविकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे बिंदास. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला वेगाने पुढे सरकते. धावसंख्या दाखल करते 14 धावा. एकच षटक पॉवर प्लेच असणार आहे. महत्वाची मॅच आहे ना, सेमीफायनलची मॅच आहे. किशोर बॅटामावर चेंडू खोदून काढला. यावेळेला मिडॉनवरनं चेंडू वेगाने चाललाय. काय वेग आहे फटक्या मागे बघा. ताकद किती. मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये आणि लॉंग ऑफला आपण आता क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑफला होता, लॉंग ऑनला नव्हता. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक मिड विकेट रिझन मध्ये तैनात होता. त्याला भेट करून चेंडू सीमारेषा पार. काय बॅटिंग केले ते प्रशांतच्या पद्धतीतून. पहिल्या षटक प्रगतीपथावर 18 धावा आल्या. 2 षटकार जर विचार केला तर 2 चौकार, 1 चौकार 1 तुडी. चांगली बॅटिंग करतोय प्रशांत उर्फ बाला. सुरुवात दमदार दिली आहे. आगाज केलं जात आहे. पहिली स्पर्धा खेळतोय हा संघ पण ताकद प्रचंड आज बघायला मिळते. म्हणजे विपक्षी संघांना धोक्याचा इशारा येणाऱ्या स्पर्धेमध्ये. किशोर हा चेंडू कव्हरच्या डोक्यावर उडवलाय. पॉवर प्लेचा अतिशय चांगला वापर. कृष्णा मात्र पाठलाग करताय. चेंडू वेगाने सीमारेषा पार. इक्बाल तेली आले आणि त्यांचं चौकाराने स्वागत झालंय. इक्बाल तेली बघा बदलापूरचा अंतर किती वेगाने कापून आलेत. हे क्रिकेटवरचं प्रेम. 22 धावा या सामन्यात आज बघितला पण 90 देखील धावा झाल्यात. धावा येत आहेत या खेळपट्टीवर. टणक खेळपट्टी. बॅटवरती खूप चांगल्या प्रकारे चेंडू येतो. दुसऱ्या आपण त्याला फेरी म्हणजे 4 षटकांची मॅच. हा चेंडू सोडून दिला. वेग प्रचंड होता. पंचांकडे पाहिलं जातं. पंच आपण ते कोणत्याची खूण करत नाही. पहिल्या षटकाच्या समाप्ती एक दमदार सुरुवात. स्वर्गीय शिवाजी 11 खंबालपडा 40+ संघ बिनबाद 22 धावा दाखल कधी बघायला मिळाल. आज आपण त्याला शिवाजी आपल्यात नाहीये. त्यांच्या नावाने रेग्युलर संघ देखील खेळतो. 40+ संघ देखील खेळत असतो. प्रचंड क्रिकेटवरती प्रेम. पेंढारकर मैदानात जेव्हा जेव्हा मी समालोचन करतो ना दादांची मला आठवण येते की दादा कुठेतरी कोपऱ्यात बसून मॅच बघतायत. मग नितीन आणि माझ्यावरती भरपूर प्रेम भावेश. जेव्हा जेव्हा खंबालपाडा संघ रेग्युलरमध्ये फायनल मारायचा आम्हाला त्यांच्या हातातून केक खायला मिळायचं. तर म्हणतात ना गेलेले दिवस राहिलेले त्या आठवणी आणि त्या आठवणींना आपण उजाळा देणं फार गरजेचं आहे. गंगाराम येतो गोलंदाजी मार्कवर. गंगाराम येतो गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्याच संघाचा दुसरं षटक घेऊन येतोय. स्ट्रायकेला संतोषनी पाहिले बाळांनी 22 धावा कशा प्रकारे केल्यात. आता तो स्ट्रायकेला लागलाय. 6 चेंडू 9 स्ट्रायकला होता. गंगाराम आमच्या समालोचन कक्षा एणकडून स्वीप करायचं होतं. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण विक्रमचं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट देखील झालाय. चेंडू नाही झाला का असं वाटलं की डायरेक्ट चेंडू हिट झालाय राजू. एकच धाव मिळते. चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. संतोषच्या माध्यमातून स्ट्राईकला पुन्हा एकदा प्रशांतला आणलंय. ते गन देखील आपण मिळले तर आमच्या सोबत जॉईंट आहेत.
प्रेम पाटील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बॅकफुटला गेले, पंच बघायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण कृष्णाचं बघायला मिळालंय. 2 धावा झाल्या असत्या पण तसं होत नाहीये. धावसंख्या धावफल करती 24 धावा. गासन 40+ संघाच्याकडे देखील बॅटिंग खूप चांगली आहे. आत्ता स्पर्धा झाली 68 धावा. 2.3 चेंडूमध्ये धावा पूर्ण झाल्या होत्या. इतकी ताबडतोब बॅटिंग केली बिंदासने. चेंजअप पेस, गती परिवर्तन, मिड ऑनवरनं चेंडू चालला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. बिंदासने देखील विक्रम केला यावर्षी. त्याच्या नावावर देखील 6 चेंडू 6 षटकार मानाचा विक्रम राहिला आहे. तर बॅटिंग या संघाकडे खूप चांगली आहे. किशोर आहे, बिंदास आहे, लालचंद आहे, बालाराम आहे, स्वतः गंगाराम, कृष्णा. बॅटिंग ऑर्डर खूप चांगली या संघाकडे देखील. गंगाराम चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता, प्रचंड वेगाने टाकलेला चेंडू. काही काळाच्या आधी चेंडू त्याच्याकडे निघून गेला. डॉट चेंडूची समाप्ती. 25 धावसंख्या 25. गंगाराम राईट उर्दकडे मारा करतो. टाकला प्रशांत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुलच्या माध्यमातून चेंडूला पाठवून दिलंय. मिड विकेट सीमारच्या बाहेर षटकार. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पोझिशन मध्ये आले, ऑफस्टॉमवर आले आणि चेंडूला पाठवून दिले पुलच्या माध्यमातून. मिड विकेट सीमारच्या पार. धावसंख्या धावफलक 31. 11 चेंडू मध्ये 31 धावा आल्यात. जबरदस्त बॅटिंग. चांगली बॅटिंग बघायला मिळते प्रशांतच्या माध्यमातून. प्रशांत गेल्यापासून आक्रमक बॅटिंग करतोय तो. सुरुवात त्याने खूप दमदार दिली आहे का त्याला माहिती आहे इथून जर आपण जिंकलो, मेगा फायनलमध्ये पोहोचलो तर एक ट्रॉफी आणि कॅश प्राइज मिळेल. ट्रॉफीसाठी लढत. गंगाराम फुल टॉस आहे, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आपण दूरवरती पाहू शकता. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. 10 धावा फॉल करते आपण पाहू शकता. यावेळेला 33 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या तर तब्बल विचार केला तर 22 आणि या षटकात धावा आल्या 11 धावा आल्या म्हणजे 33 धावा धावफलकाती लागल्या आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर किशोरने 1 षटक हाताळलं, गंगारामने 1 षटक हाताळलं. आता पाहायचं गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. चंद्रकांतचा वापर केला होता की सुनीलचा. बालाराम देखील ऑप्शन आहे त्यांच्याकडे. कदाचित पंचांच्या डोळ्यातील सूर्याची किरण येत असेल त्यामुळे ते थोडंसं त्यांचा एड बदलत आहेत आणि ते सांगणं देखील खेळाडूंना फार गरजेचं आहे. चंद्रकांत येतो स्पिन आक्रमण. आता पाहायचं चंद्रकांत कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. गोलंदाजी चांगली आहे पण दोन्ही बॅटर देखील खूप आक्रमक आहेत. आपण पाहू शकता प्रमोद भडवी उपाध्यक्ष देखील आहेत. ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत आमच्या समालोचन कक्षामध्ये बसून. व्यासपीठावर ते नेहमी बसतात पण आज समालोचन कक्षामध्ये बसले. चंद्रकांत आडव्या बॅटने हवेमध्ये झेलची शक्यता आहे. हो हो गुड कॅच. विक्रमने काय एक अवघड झेल सोपा केलाय. मिड विकेटवरनं ते स्क्वेअर लेग रिझनमध्ये आले आणि काय अप्रतिम झेल घेतलाय. स्वीपचा फटका होता. आडव्या बॅटने खेळ होते. यावेळेला विक्रम येतो. आता नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावर विक्रमने झेल घेतलाय. मिड विकेटनं किती सहजतेने आले. अवघड झेल होता भावेश पण सोपा केला. यश मिळालं चंद्रकांतला. फटका चांगला आहे तेवढं चांगलं झेल देखील घेतलं गेलेलं आहे. चला नेक्स्ट मॅच. दुसरी सेमीफायनल. देसाई 40+ आणि कलोली B 40+ संघ टॉससाठी सज्ज राहायचंय. या स्पर्धेसाठी कॅश प्राइज देखील गेलेले आहे ते म्हणजे तकदीर काळन आणि ट्रॉफीज. रुपेश लव पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफीज उपलब्ध झाले आहेत त्यांच्या मातोश्रीच्या नावाने. चंद्रकांत गोलंदाजी मार्कवर. विक्रम पंचांकडून गाड घेतोय लेगस्टम्पचा यावेळेला. तर क्षेत्ररक्षण ऑन साईडला. शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. फुल टॉस आहे आणि पाठवून दिलाय चेंडूला. लॉंग ऑन सीमारच्या बाद षटकार.
39 धावा. 39 धावा दाखल करते. धावा. चंद्रकांत राईट आर्म राऊंड दिशेने मार्ग षटकाराचं प्रत्युत्तर काय देतोय पाहायचंय. हा चेंडू पुन्हा एकदा उंच 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 लांबच लांब षटकार. बॅट अँड पॅड मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याला पाठवून दिलाय. काय लांब गेलाय चेंडू. धावसंख्या हा फलकती षटकाराने वाढते 45. आधी बालाने 2 चेंडू 2 षटकार. आता विक्रम गेला आणि 2 चेंडू 2 षटकार. काय बॅटिंग ऑर्डर आहे संघाकडे. सूरज सारख्या बॅटिंगला समोर आपण इथं सलामीला यायला मिळत नाहीये. मनोज देखील आता आपण तर वरच्या क्रमांकावर घेत नाही, खाली येतो बॅटिंगला. चंद्रकांत हा चेंडू फ्लिक केलाय. काय बॉटमॅनचा वापर केला बघा. शॉट आवडल्याचा टाळ्या होऊन जाते. सलग 3 चेंडू 3 षटकार. धावा वेगाने वाढतात यावेळेला. फास्ट ट्रेन पेक्षा नितीन फास्ट धावा वाढतात. 51 धावा. टाळ्या होऊन जाते कंबालपाडा 40+ संघासाठी. स्वर्गीय शिवाजीराज शेलार क्रिकेट संघ खंबालपाडा 40+ संघ 51 धावा. एक बॅटर बाद. टाळ्या वाजल्या नाही अजूनही नितीन. 51 धावा झाल्यात तरी क्या बात आहे ना. वाजवा टाळ्या. खेळाडूंचं मनोबल वाढवा. काय आक्रमण केलं जातं चंद्रकांतवर. हायलाइट तर पाहत नाही ना नितीन. अशाच प्रकारचे बॅटिंग आपल्याला बघायला मिळते. चंद्रकांत 3 तर आले आहेत. चांगला चेंडू होता. हा चांगला चेंडू होता. हे चेंडू चंद्रकांत टाकायला बघत होतं पण ते पडत नव्हते. डॉट चेंडूची समाप्ती. 51 झाले आहेत. पहिल्या षटकात 22. दुसऱ्या षटकात 11. तर या षटकात देखील धावा आल्या आहेत. चांगला चेंडू. यॉर्क लाईन चेंडू. हेच तर चंद्रकांतचं वैशिष्ट्य आहे ना. 3 चेंडू जरी 18 धावा आल्या असतील पण या षटकात धावा आल्या तब्बल आपण बोलू तर 18 धावा आल्या. खूप चांगलं कमबॅक. 2 चेंडू खूप चांगले टाकले. धावा झाल्या 51. आपण पाहू शकता स्वर्गीय शिवाजीदास शेलार क्रिकेट संघ खंबालपाडा 40+ संघ प्रथम बॅटिंग करतो. एक बाद. 51. अंतिम षटक आता बालारामचा वापर केला जातोय. पहिल्या षटकात 22. नंतर 11. नंतर 18. नितीन आता गणेश शेलारची देखील समस्या वाढली असेल. नेहमी सलामीला बॅटिंगला यायचे पण आता कधी क्रमांकावर येणार. कितव्या क्रमांकावर येणार. धोनी ओपनर गणेश पाटील देखील आपण म्हणतो चांगली बॅटिंग करायची पण आता गणेश शेलारचं तर प्रश्नचिन्ह निर्माण झालं ना. नेहमी सलामीला यायचे ते. त्यांना नवीन बॉल खेळायला आवडायचा. चांगला चेंडू ऑन साईडला वळवला विकेटला. विक्रम आहे तिथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण आवडलं तर टाळ्या होऊन जरा एकदा. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. काय चपळ क्षेत्ररक्षण दाखवलं विक्रमने. बालाराम येतो. धावसंख्या दाखल कधी 52. स्ट्रायकेनला आपण पाहू शकता यावेळेला. विक्रमला आपण पाहू शकता. विक्रम शेलार. पंडित काळन साथीने आपण तर सीमेरेष तयार करा. आपली स्पर्धा आहे. आपल्याला तिथे थांबायचंय. बालाराम गोलंदाजी मार्क शकला. विकी बॅक फुट गेले. पंच केला यावेळेला. सिपाकरला क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. काय क्षेत्ररक्षण बघायला मिळते. धावसंख्या आपण कृष्णाचं कौतुक करा. धावसंख्या 54. नितीन इथून खऱ्या अर्थाने मी तुम्हाला संघर्ष वाढलाय ट्रॉफीसाठी. जिंकला तर एक ट्रॉफी आणि कॅश प्राइज मिळेल. अगासन जिंकला तर 3ऱ्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल करतील. खंबालपाडा जिंकला तर पहिल्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल करतील. हा चांगला चेंडू होता. बॅटरमधून काढला. फ्लिक केला. लालचन आहे तिथं. एकच धाव. धावसंख्या धाव करते आपण पाहू शकता यावेळेला 55. चेंडू बाकी होता या षटकातील फक्त आणि फक्त 3. चांगली गोलंदाजी केली. टॉससाठी या. चला देसाई 40+ आणि कोलोनी 40+ बी संघ टॉससाठी यायचंय. किसन देखील येत आहेत. आज गुरुशेठ म्हात्रे यांना देखील आपण इन ॲक्शन मध्ये पाहिलं. फुल टॉस होता. नितीन आता खंबाल आपण म्हणतो देसाई संघ देखील आता जर इथून जिंकला तर 3ऱ्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल करेल. गोलोली संघ जिंकला तर 2ऱ्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल करेल. मजा येईल मॅच मध्ये. आता दोन्ही संघाकडे गोलंदाजी चांगली. बॅटिंग चांगली. हनुमान पाटील आणि कंपनी बघा सज्ज होते.
चेंडू बाकी 2. बालाराम प्रशांत चांगला चेंडू होता यावेळेला इनसाइड बॅटर बाद देतोय ते यश मिळालं. काय गोलंदाजी केली बघा या षटकामध्ये वापसी केली. अंतिम चेंडू गणेश पाटीलचा मात्र प्रमोट केलाय आलाय त्यांना बॅट आले गणेशला बॅटिंग आली. एकच चेंडू चांगली गोलंदाजी केली. रोहन मडवीचा विचार केला तर बालारामकडे दबाव भरपूर होता पण काय गोलंदाजी केली या षटकात. फक्त आणि फक्त त्यांनी धावा दिल्या. 4 महत्त्वपूर्ण विकेट मिळाले. प्रशांतने बाद होण्यापूर्वी धावा केल्या तब्बल 13 चेंडूत 32 धावांची केली. जरा टाळ्या होते प्रशांतसाठी. चंद्रकांत पाटील बघा टाळ्या वाजून स्वागत करतात. हेच तर स्पोर्ट्समॅनशिप तर आहे ना. क्रिकेटमध्ये काय कधी कोणाला मार पडेल कधी कोणी विकेट गोलंदाजी चांगली करेल. प्रशांत थोडंसं जड पावलांनी मैदान सोडतायत. पप्पू देखील आले तर बघा आता अंतिम चेंडू शेवट गोड होतो का पाहायचंय. स्वर्गीय शिवाजीदास शेलार खंबालपाडा 40+ संघ शेवट गोल करतो का पाहायचं. काय बॅटिंग झाली अप्रतिम बॅटिंग. या मैदानात धावांचा अक्षरशः पाऊस पडलाच. बालारामचं कौतुक. अंतिम चेंडू सायकला गणेश पाटील. फटका चांगला यावेळेला विक्रम आहे. फक्त पाहते की चेंडू किती उंच जातोय. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता 61 आणि 62 धावांचं लक्ष असणार यावेळेला. चांगला फटका मारला. 3 चेंडू खराब नव्हता पण फटका बनवला. 15.5च्या सरसने धावा करायच्या आहेत. 62. चला टॉस साठी या. चला गोलवली बीचे कॅप्टन या टॉस साठी. देसाईचे कॅप्टन आले तर सचिन काळंजरा या तुम्हाला बोलत आहेत. गणेश शेलार बोलत आहेत. चला टॉस साठी या. धनाजी देखील येत आहेत. एका बाजूला आपण येतो देसाई 40+ जर जिंकला तर 3ऱ्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल कराल. गोलवली जिंकली तर गोलवली 2ऱ्या ट्रॉफीच्या काय आणि हेच कॉन्टेस्ट बघायला मिळतंय. इथून जर आगासन जिंकला तर 3ऱ्या ट्रॉफीच्या दिशेने आणि जर आपण इथं खंबालपाडा जिंकला तर पहिल्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल करताल. धावा दिल्या धाफल करते आपण उत्तर 61-62चं लक्ष 4 षटकामध्ये 15.5च्या सरसने करायच्या धावा आपण उतरणा होतात या पट्टीवर. टॉस देखील केले होते. 40+ संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोदजी मडवी यांच्या शुभास्ते टॉस करू. दोन्ही संघनायक या धनाजी किसनदा या समोर 4 षटकांची मॅच. टॉस झालाय. टॉस कोणी जिंकलाय. किसन देसाई संघाने. किसन निर्णय आम्हाला करावा लगेच गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मॅच जशी सुरू होईल तर दुसऱ्या आमचे साथी समालोचक नितीन कारंजकर. धन्यवाद. धन्यवाद भाऊ पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकला. पहिल्या सत्रामध्ये ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. आई गावदेवी क्रिकेट संघ हेडूटने 40+ आयोजित एक दिवसीय स्पर्धा. पहिल्या सत्रामध्ये खंबालपाडा 40+ संघाने 61 धावा केल्या आणि 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. ते आगसन 40+ संघाने 62 धावा केल्या तर आगसन संघ 3ऱ्यांदा फायनल मॅचमध्ये प्रवेश करेल याच सीझनमध्ये. ते बघायचं बिंदास आणि गंगाराम ही जोडी महत्वाची या मॅचमध्ये. पुढच्या मॅचमध्ये देसाई 40+ने टॉस जिंकला. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इक्बाल तेली बघा थोडंसं राऊंड अप घेत आहेत. तर सचिन खान यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेत मला वाटतं ते.
सलामी जोडी सुद्धा मैदानात दाखल झाली बघा. बिंदास आणि गंगाराम. तर या क्रीडांगणामध्ये कोणत्याही धावा सेफ नाहीयेत. मग अशी 91 करायच्या होत्या, 67 केल्या होत्या. 67 धावा खिडकाली संघाने केले. चला फिल्डिंग लगेच लावायची. खंबाळपाडा स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ खंबाळपाडा फिल्डिंग लगेच लावायची. प्रशांत भोईर, विक्रम गोलंदाजी ऑप्शन चांगले. विशाल शेलार आहेत, सुनील गोलंदाजी युनिट चांगले या टीम कडे. चला फिल्डिंग लगेच लावायची प्लीज. आजच 40+ संघटनेच्या माध्यमातून भाल 40+ संघाचे खेळाडू आहेत. सचिन चिकनकर त्यांनाही 8,000 रुपयाची मदत करण्यात आलेली. भावेश स्वतः राजू मात्रे गेलेले. 40+ संघटनेच्या माध्यमातून नेहमीच मदतीचा हात पुढे येतो जेव्हा जेव्हा खेळाडूंना दुखापत होते. भाऊ पाटील आजही आपण पाहिलं सचिन चिकनकर भाल संघाचा खेळाडू, त्याला 8,000 रुपयाची मदत स्वतः राजू मात्रे गेले संघटनेचे सदस्य आणि घेसरच्या खेळाडूला मदत केलेली. एक वैशिष्ट्य आहे 40+ संघटनेचं. आणि त्यानंतर गेट टुगेदर वार्षिक संमेलन सोहळा, तिथे सर्व टीम्सला जेवणाची व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळते. भरघोस बक्षीस. फुलटॉस होता, पहिला चेंडू फुलटॉस होता, त्याला पाठवून दिले कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमारेषेच्या बाहेर. चौकार. गंगारामच्या बॅटमध्ये चौकार आलाय. 62 धावा चेस करायच्या त्या मॅच मध्ये. चौकार आगाज केले गंगारामने. प्रशांत बोरुफ बाळा गोलंदाजी मार्कवर. वेगवान चेंडू होता बघा. हेच तर खासियत आहे. पण टेनिस क्रिकेट जर आपण विचार केला ना, तुम्ही माझ्या आधीपासूनच समालोचन करतो, मात्र ज्यावेळी प्रशांत बोर गोलंदाजी करायचे रेग्युलर मध्ये, कोणत्याही बॅट्समॅनने त्यांच्यावरती अटॅक केला नाही. 10च्या आतच धावा दिल्यात त्यांनी. जबरदस्त. आज त्याच्यानंतर भरपूर ब्रेक घेतलाय मात्र बाळाने, कारण त्यांचे चेंडू टेकअप होतात, बाउन्स जास्त देतात चेंडूला ते, आणि प्रत्येक बॉल ते जास्त करून ऑप्शनच्या बाहेर पिचिंग करतात. क्या बात आहे बघा. विजय शेलारच्या फिल्डिंग मध्ये चेंजेस केलेत. क्या बात आहे. नाही, प्रशांतला माहिती नाही चांगला फिल्डर क्लोज असणं गरजेचं आहे. निरीक्षक विक्रम शेलार आहे. सलग 3 षटकार त्याने ठोकले पहिल्या इनिंग मध्ये. इथे फुलटॉस बॉल होता. सुनील वेगाने आले, प्रयत्न खूप चांगले केले होते, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. या षटकातील हा दुसरा चौकार. पॉवर प्लेची ओढ राहू पाटील, त्यामुळे धावा येणार आहे, कारण 2च खेळाडू तो डेड सर्कलच्या बाहेर आहेत. आणि आगासन संघ सुद्धा आपण पाहिला तर एक बलाढ्य संघ आहे. बॅटिंग करणं बॉलिंग करणं त्यामुळे बाळा थोडीशी थकावणी महसूस करतायत. आणि इतकं सोपं नाही आता 40+ क्रिकेट, रणरंत उन्हामध्ये खेळणं, भरपूर काही गोष्टी असतात. फिटनेसकडे लक्ष देणं. 8 धावा आल्यात 3 बॉलमध्ये. 404. चौथ्या बॉलवरती काय नंबर असेल, आणि चौथ्या बॉलवरती नंबर आहे 4. गंगाराम चांगली बॅटिंग करतात या मॅच मध्ये, आक्रमक बॅटिंग करतात. तिसरा चौकार आलाय, तर त्यांना माहिती आहे बाळाच्या विरोधात तुम्हाला हेच फटके खेळावे लागतील. पॉइंट्स, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ. 3 चौकार आलेत. 65चं टार्गेट आहे. 15.5च्या सरसाने धावा करायचे आहेत, आणि 12 धावा आतापर्यंत आलेत 4 बॉलमध्ये. प्रशांत राईट मोर द विकेट. इथे फटका चांगला मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये. बघा विजय शेळाला का भाऊ क्लोज आला होता बघा. बॅकअप किती चांगलं आहे त्यांचं. 13 रन झालेत. फिल्डिंग फॅक्टर भरपूर महत्वाचं आहे टेनिस क्रिकेटमध्ये. मागच्याच मॅच मध्ये किशोर भंडारे यांची फिल्डिंग तुम्ही बघितली. जीन्सचा वापर केला होता तरी त्यांनी चेंडू अडवला फाईन लेगला. तुम्ही जर फिल्डिंग चांगली करायचं तर ट्रॅक जीन्स काही फरक नाहीये. 13 धावा झालेत. इथे फटका चांगला आहे, सरळ बॅट नाही, चेंडू 1 मो सीमारेषेच्या बाहेर जाईल. बिंदाच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. बॅटिंग करायची मध्ये 17 आलेत. 18 चेंडू मध्ये 45 करायचे त्या मॅच मध्ये. 18 चेंडू 45.
भीमचंद्र काळम कदाचित त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने बनवलेली दिसते. कारण फलंदाजाला मदत मिळते, गोलंदाजाला मदत मिळाली नाही अजूनही. कारण एक चांगले क्युरेटर आहेत भीमचंद्र काळम. 40+ सुरुवात सुद्धा भावेश त्यांनीच केली ना. पहिल्यांदा 40+ ज्यावेळी सुरुवात केली 8च संघ होते. प्रमोद मळवी कधीपासून आल्यापासून भावेश सांगतात की 8 संघ खेळतात. मात्र तुमच्या प्रमोद मळवी तुमच्या माहितीसाठी भीमचंद्रने जेव्हा या स्पर्धेला सुरुवात केली ना 8 संघानेच केली होती. सतरंगी ट्रॉफी मैदानात 40+ तेव्हा 8च संघ होते. आतापर्यंत 8च येते बसून. वारसा जपला ना भीमचंद्र काळम त्यांच्या टीमने. 8-8 2016 8 वर्ष झाले बघा. 8च संघ. विक्रम आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 18 चेंडूमध्ये 45 करायचे आहेत. कारण की बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे भाऊ आकाशांची. इथे चेंडू हवेत आहे आणि स्वतः गोलंदाज येते बघा. गंगारामला माघारी पडता लागेल कारण विक्रमचं षटक या मॅच मध्ये भरपूर महत्वाचं आहे. कारण विकेट टेकर गोलंदाज आहे आणि विकेटने पहिल्याच चेंडूमध्ये विकेट घेतले. कारण बॅटिंग करताना सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार सुद्धा मारले होते. खंबाळपाडा गावामध्ये पहिली मालिकावीरची बाईक ते घेऊन आली होती वाडेघरवरनं रेग्युलर क्रिकेट खेळत असताना. चला जास्त टीम मीटिंग नकोय, थोडीशी घाई करा. किशोर आलेत, गंगाराम बाद झालेत. स्टार्ट चांगला दिला गंगारामने. 17 बॉलमध्ये अजूनही 45 करायचे. पुढच्या मॅच मध्ये देसाईने टॉस जिंकला बघा. फिल्डिंग करण्याचा लगेच निर्णय घेतला किसन म्हात्रेंनी. आता पूर्वीसारखं क्रिकेट राहिले नाहीये. तुम्ही टॉस जिंकाल, थोडं थांबाल, नंतर निर्णय सांगाल. 40+ संघटनेने नियमावली दाखल केली. टॉस जिंकला तर तुम्ही निर्णय घ्या लगेच. 17 चेंडू 45 अजूनही करायचे आहेत. 17 चेंडू 45. हा चांगला चेंडू होता. व्हेरिएशन चांगले. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही नितीन पाटीलचा नेहमीच उल्लेख करतो. देसाई संघटन त्यानंतर विक्रमचाही उल्लेख करेल. प्रशांतच्या मागोमाग विक्रमने सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. फिल्डिंग मध्ये थोडस पुन्हा चेंजेस करतात. 16 बॉल 45 करायचे अजूनही. विक्रमच्या षटकात बहु 10-11 धावा घेतल्या. 2 षटकात 31-32 राहिल्या. त्याने धावा बनवू शकतात. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. विकेट शाबूत ठेवावे लागतील. विशाल शेलार बघा आहे तिथे. यासाठी विक्रमने त्याला अगोदर घेतला भाऊ तिकडे. फिल्डिंग मध्ये त्याचे चेंजेस केले होतं. विशाल शेलारला सूचना असेल कॅप सरळ करायची विशाल. आपल्या 40+ संघटनेचे नियम आहेत. कॅपचा वापर तुम्हाला सरळ करायचा. 15 चेंडू 44 करायचे अजूनही. 15 चेंडू 44. विक्रम चांगली गोलंदाजी करतो त्या मॅच मध्ये. इथे विश्रामिक स्ट्रोक आहे. बिंदाची विकेट डोक्यात आहे आणि झेल ड्रॉप. आता बघायचंय बाळू पाटील कॅच सुटली की मॅच सुटली. कारण की याच बिंदासने 11 चेंडू मध्ये 50 मारली. 2 धावा इथे मिळालेत. 14 चेंडू मध्ये आता 42 करायचे आहेत. कारण याच बिंदासने शिलगाव चषक मध्ये 6 चेंडू 6 षटकार मारले होते. 11 बॉल मध्ये अर्धशतक टोकलं होतं. त्यामुळे बिंदासचा झेल ड्रॉप झाला. बघायचं तर बिंदास या मॅच मध्ये कशा प्रकारे बॅटिंग करतोय. 14 चेंडू आणि 42 धावा या मॅच मध्ये. सुनीलने सोपा झेल ड्रॉप केलाय. बघायचं काय घडेल आता या मॅच मध्ये. विक्रम पुन्हा फुलटॉस होता. आता पुन्हा झेल आहे. पुन्हा झेल ड्रॉप. म्हणजे बिंदासचं लक फॅक्टर. गोलंदाज करेल तर काय करेल विक्रम. 13 चेंडू मध्ये 41. पहिल्या इनिंगला सुद्धा झेल ड्रॉप झालेत 4 याच मॅचला. पहिल्या फेरीत या मॅच मध्ये सुद्धा 4 झेल ड्रॉप झाले. कंबाळपाड्याच्या विरुद्ध कंबाळपाडा संघाने 4 झेल ड्रॉप सकाळी ड्रॉप केली होती. आता 2 झेल ड्रॉप झालेत. म्हणजे 13 बॉल 41 करायचे होता. हा चांगली गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. फक्त 4 धावा दिल्या आहेत. जबरदस्त गोलंदाज. पाण्याची व्यवस्था प्रशांत मैदानाच्या आतमध्ये जलपान तुम्ही करू शकता. चेंडू शिल्लक 12 धावा करायचे 41. 12 चेंडू 41. प्रशांत भुईर बघा नाराज आहेत थोडेसे. त्यांनाही माहिती ना बिंदाची बॅटिंग त्यांनी बघितली. शिलगाव चषक मध्ये चांगली बॅटिंग केली.
नेहमीच ते असं असतं त्याच्या ज्या प्रकारे आपण बारक्या पाठी येणं पाहतो ना भाऊ, तसंच प्रशांत भोईर सुद्धा आहेत. नेहमी कॉमेडी फारसे ते नाराज होत नाहीये. पाणी नको हवं असेल तर मॅच सुरू करा. 12:41 अजूनही बनवायचे आहेत. संतोष साळवे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. बघा रेग्युलर मध्ये सुद्धा भरपूर वर्ष स्वर्गीय शिवाय दादांच्या सोबत क्रिकेट खेळले. शिवाजी दादांसोबत आमचे 40+ संघटनेचे सचिव जुना मामा यांनाही आम्ही मिस करतो नेहमीच. कंबारपाड्याचे आहेत ते पण 40+ संघटनेचे सचिव सुद्धा होते. 12 चेंडू 41 रन्स अजूनही करायचे आहेत. म्हणजे 20.50 सरासरी थोडेसे वाढले भाऊ. म्हणजे अशक्य नाहीयेत खरं. ज्या खेळाडूने 11 बॉलमध्ये 50 मारले तो खेळाडू मैदानात आहे अजूनही बिंदास. चेंडू 41. चला 12 चेंडू 41. चेंडू 41 धावांची गरज आहे. मॅच संपली नाहीये बघायचं. 20.50 ची सरासरी अजूनही या मॅच मध्ये. अगसन की खमालपाडा फायनल मध्ये दाखल होईल बघायचे. संतोष स्वामी बघा पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतोय. बॅटचा आवाज आला इथपर्यंत. बॅट कडून त्यापैकी सांगतायत प्रशांत सुद्धा. मात्र संतोषने हलकंसं अपील केलं होतं. 11 बॉल 41 रन्स अजूनही करायचे. संतोष इथे बॅटची कडा आणि बिंदासला जीवदान जरूर मिळाले होते 2. मात्र त्याचा फायदा घेऊ शकले नाहीयेत. आता 10 चेंडू मध्ये 41 करायचे आहेत. मॅच थोडीशी आता कठीण होत चालली आहे ती अगासन पोटीच्या संघासाठी. चेंडू 41. 10 चेंडू मध्ये 41 करायचे आहेत. संतोष साळवे सुद्धा भरपूर वर्ष टेनिस खेळ खेळलेले आहेत आणि आता बघा अचूक टप्प्यावरती ते गोलंदाजी करतात. संतोष, प्रशांत, विक्रम, गणेश शेलार बघा, सूरज, विशाल शेलार आहेत. गणेश पाटीलने एक उत्तुंग षटकार मारला. एकच बॉल मिळाला. संतोष इथे फटका चांगला मात्र प्रशांत आहेत लंगॉनला. दोन धावा मिळाल्यात. थोडीशी बॅलन्स थोडासा त्यांचा हरपला. एकोणचाळीस धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू 39. इथेही चेंडू हवेत आहे. विजय शेलार काय सांगतात? सूर्यकिरण डोळ्यावर आला असं सांगतात मला वाटतं. तीन धावा पूर्ण झाल्यात. आठ चेंडूमध्ये आता 36 करायचे आहेत. 2 चेंडू 2 षटकार आले तर मॅच मध्ये चुरस निर्माण होऊ शकते. नंतर शेवटच्या षटकात 30-35 राहिल्या तर बनवायला कठीण जातील. 8 चेंडूमध्ये 36 करायचे आहेत. पहिली स्पर्धा खम्मालपाडा फुटबॉल संघ खेळत होता. मग फिल्डिंगची समस्या थोडीशी राहिली आहे. एकच धाव मिळेल. 7 चेंडू 35 करायचे आहेत. गोलंदाजी चांगली केली बघा. या खेळपट्टीवर आपण भाऊ पाटील ज्यावेळी समालोचन करतो सांगितले धावा येत आहेत मात्र गोलंदाजांनी मदत मिळाली. ज्या अचूक टप्प्यात जर तुम्ही गोलंदाजी केली तर मदत मिळते. असं नाही की फक्त फलंदाज बघा. पहिल्या मागच्याच ओव्हरमध्ये विक्रमने जबरदस्त गोलंदाजी केली. झेल ड्रॉप झाले मात्र धावा कमी आल्यात. इथे चेंडू हवेत. आता पुन्हा झेल आहे. नाही आता झेल भरपूर दूर आहे. नाही पोचणार नाही आहेत.
2 धावा मिळतील आणि आता 6 चेंडूमध्ये 33 करायचे. पुढच्या दोन्ही टीमने रेडी राहायचे. टॉस जिंकला देसाई संघ. आपण लगेच फिल्डिंग लावायची मॅच संपल्यानंतर आणि बॅटिंग करताना दिसेल तो गोलवली बी संघ. दुसरी सेमीफायनल. सहा चेंडू 33 धावा करायचे. बघा सूरज चौधरी आलेत. अष्टपैलू खेळाडू सूरज भाऊ या नावाने ते प्रसिद्ध आहेत. म्हणजे नाव सूरज चौधरी आहे. ज्या संघाने ही स्पर्धा सलग 3 वर्ष जिंकली होती उंबारली फुटबॉल संघ, तो या स्पर्धेतून बाहेर गेला पहिल्याच मॅच मध्ये. उंबारली संघ उंबारली आज ही फायनल मॅच आपण पाहिली होती. मागच्याच वर्षी आपण पाहिलं आजदे आणि उंबारली फायनल मॅच झाली होती. यावर्षी उंबारली संघ बाहेर झाला. आजदे संघ या स्पर्धेत खेळला नाहीये. सुरुवातीला प्रवेश फिक्स केला होता आय थिंक भीमचंद्र. पहिला चेंडू फटका चांगला आहे. चौकार आहे. 5 चेंडू मध्ये 29 करायचे. 5 षटकार किशोरला मारावे लागतील. पाच षटकार इथून मारले तर मॅच जिंकेल. मात्र इतकं सोपं नाहीये. सूरज चौधरी सुद्धा एक मोरलेला गोलंदाज आहे. अगसन संघ दुसऱ्या षटकात जरासा बॅकफुटवर गेला. एकच धाव मिळाली बघा. इथून 4 लिगल डिलिव्हरी. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ खंबाळपाडा संघ थेट फायनल मध्ये भाऊ प्रवेश करेल पहिल्याच एंट्री मध्ये. 4 लिगल डिलिव्हरी मध्ये 28 रन्स होणार नाहीयेत आणि षटकार तर येतच नाहीयेत. त्या पद्धतीने ते गोलंदाजी करते त्यांची टीम. सूरज चौधरीकडे व्हेरिएशन चांगलं आहे. कधी चेंडूची गती कमी करतात सूरज, कधी चेंडू वेगाने टाकतात. मागच्या वर्षी बॅटिंग सुद्धा त्यांनी चांगली केली होती मागच्या सीझनला. 3 बॉलमध्ये 27 करायचे. आता रिव्हर्स खेळत आहेत आणि बघा गणेश शेलार बघा काय फिल्डिंग आहे. जबरदस्त फिल्डिंग. डॉट बॉल. गणेश शेलारने जबरदस्त फिल्डिंग केली आहे. चला देसाई फुटबॉल संघ आपण रेडी राहायचे. आता सचिन मात्रे सुद्धा कमबॅक करतायत. काल फायनलची मॅच झाली होती भाऊ खंबाळपाडा. आपण बघितलं देसाई आणि नो बॉल आहे. काल देसाई आणि गोलिवलीमध्ये भाऊ फायनल मॅच झाली होती. वाकलनला आज सेमीफायनल हेडुडनीच्या स्पर्धेत आहे. फ्रीट असेल बारामसाठी फ्रीट. 2 चेंडू बाकी आहेत. मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे. हा चांगला चेंडू होता बघा. बाउन्स कमी दिला सुरेलने. पडल्यानंतर खाली राहिले. चला फक्त ऑप्शन उरले. प्रशांत भाऊने 13 चेंडूमध्ये 32 रन्स या मॅच मध्ये केले. विक्रमने 7 चेंडूमध्ये 21 आणि गणेश पाटीलने 1 बॉल 6. दुसरा बॅट्समन पाठवायचा आहे. मग अशी साई मात्र लेट आले होते, आता लवकर आलेत. नाही साईला माहिती ना आता सेमीफायनल आहे. मग अशी पहिल्या राऊंडची मॅच होती. आता उशीर आला तर कदाचित धोका पत्करावा लागेल आणि फिल्डिंग घेतली टीमने. निर्णय आधीच सांगितलाय. नितीन पाटील तुम्हाला पाणी वगैरे प्यायचं असेल तर पिऊन घ्या देसाई संघाच्या. नाही सर्व फिल्डर भाऊ फिल्डिंगला जेव्हा जातात तेव्हा नितीन पाणी पितात. चला हार्ड लक आगासन 40+ संघ आणि अभिनंदन करूया स्वर्गीय शिवाजीदादा शेलार